मुंबई आग्रा महामार्गावर तिहेरी अपघात, 5 जण ठार, 12 जण जखमी झाल्याची भीती. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लाळिंग घाटात रविवारी पहाटे भीषण तिहेरी अपघात झाला. रेतीने भरलेल्या डंपरने एका वाहनाला धडक दिली. याच वेळी मागून आलेले ट्रॅव्हल्स वाहन जोरदार धडकल्याने झालेल्या या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 10 ते 12 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. अपघातानंतर घाट परिसरात एकच खळबळ उडाली असून महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार लाळिंग घाटातून भरधाव वेगाने जाणाऱ्या रेतीच्या डंपरवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. यामुळे डंपर विरुद्ध बाजूला गेला आणि समोरून जाणाऱ्या एका वाहनावर धडकला. याचवेळी मालेगावकडून आलेले ट्रॅव्हल्स वाहन अपघातग्रस्त वाहनांवर जोरदार धडकला. ही धडक इतकी भीषण होती की वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर घटनास्थळी प्रवाशांच्या किंकाळ्या आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं, अशी माहिती मिळाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, महामार्ग पोलीस तसेच टोल नाक्यावरील मदत पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठे बचाव कार्य राबवण्यात आलं. गंभीर जखमींना उपचारासाठी धुळे येथील शासकीय व खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मृतांची आणि जखमींची ओळख पटवण्याचं काम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. टोल कर्मचाऱ्यांचं आंदोलन. दरम्यान अपघातस्थळी मदत कार्य करत असताना लळिंग टोल नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांचाही अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी लळिंग टोल नाक्यावर आंदोलन सुरू करत टोल वसुली बंद पाडली. आम्हाला कोणतीही सुरक्षा नाही, विमा संरक्षण नाही, तरीही आम्ही जीव धोक्यात घालून अपघातग्रस्तांना मदत करू. आमच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आवश्यक सुविधा व सुरक्षा पुरवायला हवी होती, असा आरोप आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला आहे. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू असून अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. अपघातानंतर लळिंग घाट परिसरात काही काळ भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याने दोनही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहनं बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान संतप्त टोल कर्मचाऱ्यांनी मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत, कायमस्वरूपी विमा संरक्षण आणि अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.